सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. अशामध्ये आपण फक्त दररोज आपल्या शरीरासाठी 30 मिनिटे दिल्याने सुद्धा आपल्या शरीराला त्याचा फायदा होत असतो. नियमित आपण दररोज जर 30 मिनिटे चालण्याची सवय लावली तर याचे आपल्याला खूप फायदे आहेत आणि आपल्या शरीरामध्ये खूप चांगले बदल यामुळे घडत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की दररोज 30 मिनिटे चालण्याचे आपल्या शरीराला नेमके काय फायदे होतात, आपल्या शरीरामध्ये नेमके काय बदल होत असतात आणि आपण कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. दररोज फक्त 30 मिनिटे वेगाने चालल्यामुळे आपल्या हृदयाचे कार्य अधिक चांगले होते. आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे आपले हृदय आहे आणि आपल्या हृदयाला जर काही समस्या निर्माण झाल्या तर आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपल्याला आपले हृदय मजबूत होण्यासाठी दररोज किमान 30 मिनिटे वेगाने चालायलाच हवे. तसेच यामुळे आपले रक्ताभिसरण सुद्धा सुधारते. आपला रक्तदाब हा नियंत्रित राहण्यासाठी मदत होते आणि हृदयविकाराचा धोका हा कमी होऊ शकतो. हृदय हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे आणि त्याची काळजी घेण्यासाठी आपल्याला चालण्यासारखा दुसरा सोपा व्यायाम नाही. इतर काही करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा आपल्या हृदयासाठी, आपले हृदय मजबूत होण्यासाठी आणि त्याचे कार्य सुधारण्यासाठी आपल्याला दररोज किमान 30 मिनिटे म्हणजे अर्धा तास वेगाने चालायचे आहे. म्हणजे आपल्याला फास्ट चालायचे आहे. जेव्हा आपण फास्ट चालतो त्यावेळेला आपले हृदय जे आहे तर ते फास्ट गतीने धावते आणि त्याचा आपल्या हृदयालाच फायदा होत असतो. त्याचप्रमाणे आपले जर वजन जास्त असेल, आपल्या शरीरामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असेल, तर आपण जर दररोज 30 मिनिटे वेगाने चाललो तर यामुळे आपल्या शरीरातील कॅलरीज ह्या बर्न होतात. म्हणजे ज्या कॅलरीज आहेत तर त्या खर्च होत असतात. योग्य आहारासोबत आपण जर हा व्यायाम केला तर आपले वजन नियंत्रणामध्ये राहते आणि वजन नियंत्रणामध्ये राहिल्यामुळे बरेचसे आजार जे आहेत तर ते आपल्याला होत नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या पोटावरील किंवा मांडीवरील किंवा आपल्या शरीरामध्ये जी काही अतिरिक्त चरबी आहे तर ती सुद्धा कमी होण्यास मदत होत असते. आपले शरीर हे जास्त सक्रिय होत असते. आपल्याला दररोज 30 मिनिटे चालल्यामुळे आपले मन सुद्धा प्रसन्न होत असते. त्याचप्रमाणे मधुमेहाचा धोका कमी होण्यासाठी सुद्धा चालणे हा उत्तम व्यायाम आहे. अलीकडे आपण बघतो की बऱ्याच लोकांना मधुमेहाची समस्या आहे. आपल्याला भविष्यामध्ये मधुमेह होऊ नये म्हणून आपल्याला आतापासूनच दररोज 30 मिनिटे चालण्याची सवय ही करायला हवी. कितीही जरी आपली धावपळ असली, कितीही जरी आपलं गुंतागुंतीचं आयुष्य असेल तरी सुद्धा आपल्याला स्वतःसाठी हा अर्धा तास वेळ जो आहे तर तो काढायचाच आहे. जेवल्यानंतर सुद्धा आपल्याला हळू जरी आपण चाललो म्हणजे संध्याकाळी जेवल्यानंतर आपण शतपावली जरी केली तरी सुद्धा याचा आपल्या शरीराला फायदा होत असतो. आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा अर्धा तास चालणे हे आपल्याला मदत करू शकते. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा आपण हे चालू शकतो. फक्त चालून आल्यानंतर लगेचच काहीही खायचं प्यायचं नाही किंवा आपण काहीही खाल्ल्या पिल्यानंतर आपल्याला लगेचच वेगाने चालायचं नाही. फक्त रात्री आपण जेवल्यानंतर शतपावली करू शकतो आणि दिवसभरामध्ये आपल्या सोयीनुसार आपण दररोज अर्धा तास जे आहे तर ते चालायचे आहे. यामुळे मधुमेह म्हणजे जो डायबिटीस आहे तर तो आपल्याला होणार नाही. आपण जेव्हा चालतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये अशी काही रसायने तयार होतात की ज्यामुळे आपले मन आनंदी होते, आपले मन प्रसन्न होते, आपला तणाव कमी होत असतो. त्यामुळे दररोज अर्धा तास चालल्यामुळे आपले मानसिक आरोग्य सुधारते, आपले मन शांत राहते. त्याचप्रमाणे आपल्या झोपेची गुणवत्ता सुद्धा सुधारू शकते. जर आपल्याला झोप येत नसेल किंवा झोपेमध्ये मध्येच जर आपल्याला जाग येत असेल तर आपण दररोज 30 मिनिटे चालायला हवे. यामुळे आपली चांगली आणि पुरेशी झोप होत असते. त्याचप्रमाणे आपले स्नायू आणि हाडे मजबूत होण्यासाठी सुद्धा चालणे हा उत्तम व्यायाम आहे. यामध्ये कोणताही कठीण व्यायाम नाही. त्यामुळे प्रत्येकाला शक्य होईल असा हा चालण्याचा व्यायाम आहे.
दररोज आपण 30 मिनिटे चालल्यामुळे आपल्या पायाचे जे स्नायू आहेत तर ते मजबूत होतात. आपल्या सांध्याची हालचाल सुधारते. नियमित चालण्याच्या व्यायामामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती सुधारते. काही लोकांमध्ये संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होते. आपल्या शरीराची एकूणच तंदुरुस्ती सुधारण्याला या चालण्यामुळे मदत होऊ शकते. तसेच आपले पचनसुद्धा यामुळे सुधारते. अगदी आपण जेवणानंतर 10-15 मिनिटे हलके चालल्यामुळे सुद्धा आपले पचन जे आहे तर ते सुधारते. पोट फुगणे कमी होण्यास मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे बद्धकोष्ठतेचा जर त्रास होत असेल तर त्याला सुद्धा सहाय्य होऊ शकते. चालताना आपल्याला काही गोष्टी मात्र लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की आपल्याला एकदमच चालण्याचा वेग वाढवायचा नाही. आपल्याला ज्याप्रमाणे झेपेल, आपल्या शरीराला जसे जमेल तर तसा आपल्याला वेग जो आहे तर तो वाढवायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असता कामा नये. रोज एकाच वेळी चालण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. म्हणजे जर आपण सकाळी चालायला सुरुवात केली तर दररोज सकाळी चालायचं आहे किंवा सायंकाळी चालायला सुरुवात केली तर दररोज आपल्याला सायंकाळच्या वेळेला चालायचं आहे. शक्य असल्यास आठवड्यातून किमान 5 दिवस तरी आपल्याला वेगाने चालण्याची सवय जी आहे तर ती ठेवायची आहे. आपल्याला जर काही प्रॉब्लेम असतील, आपल्या शरीराला काही आजार असतील तर मात्र आपल्याला हे सर्व करत असताना डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्यायचा आहे. जसं की आपल्याला हृदयासंबंधी काही आजार असतील किंवा आपल्या छातीमध्ये दुखत असेल, श्वास घेण्याचा त्रास असेल तर मात्र आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला 30 मिनिटे चालायला सुरुवात करायची आहे. दररोज फक्त आपण 30 मिनिटे नियमित चालल्यामुळे सुद्धा आपल्या हृदयाचे आरोग्य जे आहे तर ते सुधारते. आपले वजन नियंत्रणात राहते. त्याचप्रमाणे आपले मानसिक स्वास्थ्य जे आहे तर ते ठीक राहत असते आणि पचनासंबंधीच्या ज्या तक्रारी आहेत तर त्या सुद्धा दूर होत असतात.